नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। महावितरण भरती 2023-24 यामध्ये जे काही पद होते किंवा जे काही पोस्ट होते त्यामध्ये अकाउंट असिस्टंट असेल, विद्युत सहायक ITI बेसवर आहे, जेई आहे आणि एई आहे। जेईला म्हणजे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग आणि एईला जे म्हणतात ते ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग। ठीक, 1 वर्ष प्रोबेशनरी असल्यामुळे त्याला ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग आणि जेईला डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग असं त्यांनी नाव दिलं महावितरणनी। तर ती जी एक्झाम झाली होती मित्रांनो नोव्हेंबरमध्ये अकाउंट असिस्टंट जेई आणि एईची एक्झाम झालेली होती। विद्युत सहायकची एक्झाम ITI बेसवरची एक्झाम अजूनपर्यंत झालेली नाही आहे। त्याचं विद्यार्थी मित्र आतुरतेने डेटची वाट बघत आहे। अजूनपर्यंत ते डेट त्यांनी डिक्लेअर केलेली नाही आहे। ठीक आहे, फेब्रुवारीच्या एंडमध्ये आपल्याला थोडंफार अपेक्षित आहे की ती एक्झाम होऊ शकते, परंतु अजूनपर्यंत डेट आलेली नाही आहे। तर त्या ज्या 3 पोस्ट होत्या त्याच्या एक्झाम नोव्हेंबरमध्ये ऑलरेडी झालेल्या होत्या मित्रांनो। तर त्याचा जो रिझल्ट आहे तो 2 महिन्यानंतर, तब्बल 2 महिन्यानंतर रिझल्ट लावलेला आहे महावितरणनी। परंतु त्यामध्ये बऱ्याच काही कमी आहेत, बऱ्याच काही गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या नाही आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र किंवा विद्यार्थी वर्ग ज्यांनी एक्झाम दिलेली होती हा विद्यार्थी मित्र नाराज आहे। आपण रिझल्ट लागल्यावर दुसऱ्याच दिवशी त्या रिझल्टबद्दल आपण थोडंफार तिथे बोललेलो होतो। कुठल्या चॅनलवर त्याबद्दल बोलण्यात आलेलं नाही आहे, कारण की रिझल्ट जो आला त्यामध्ये आता कोणाचे कॅन्डिडेट किती, माझे कॅन्डिडेट किती, तुझे कॅन्डिडेट किती किंवा याचे किती त्याचे किती हे सगळं कॅन्डिडेट काढण्यात त्यांचं लिस्ट काढण्यात त्यांचा एक वेळ जातो आहे। ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन, मी मनापासून अभिनंदन करतो, हार्दिक अभिनंदन करतो। प्रत्येक विद्यार्थी हा परिश्रम करत असतो, चांगली मेहनत करत असतो, हार्डवर्क करत असतो, अभ्यास करत असतो। खूप वर्षाचा त्याचा परिश्रम असतो, त्याच्या पालकांचं किंवा त्याच्या आईवडिलांचं परिश्रम असतात, त्या फॅमिलीचं परिश्रम राहते। त्यानंतर तो विद्यार्थी हा पास होत असतो त्या एक्झाममध्ये किंवा एखादी पोस्ट अचीव करत असतो। तुमचं आता DV सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना परत माझ्याकडनं एकदा हार्दिक अभिनंदन। 21 ते 28 जानेवारीमध्ये त्यांनी DV शेड्यूल केलेला आहे। DV सुद्धा त्यांनी लवकर शेड्यूल केला आहे महावितरणनी। माझी विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून महावितरणचे जे हायर एम्प्लॉईज आहे किंवा हायर ऑफिशियल्स आहे किंवा ज्यांच्या हातामध्ये अधिकार आहे किंवा जे या रिझल्ट व्यवस्थित पब्लिश करू शकतात त्यांना हा व्हिडिओ जायला पाहिजे किंवा तिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे। त्यासाठी माझी विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण की या मुद्द्यावर अजूनपर्यंत कोणीही बोललेलं नाही आहे। ठीक आहे, पहिला मुद्दा असा की जो रिझल्ट आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, रिझल्टच्या बाबतीत बरेचसे विद्यार्थी खूप जास्त नाराज आहे। ऑब्व्हियसली होत असते की ज्यांचं सिलेक्शन होत नाही ते नाराजच होतात, परंतु यांनी रिझल्ट जो लावलेला आहे त्या रिझल्टमध्ये खूप काही म्हणजे बऱ्याचशा अशा कमी आहे। रिझल्ट जो लावला फक्त यांनी मेरिट लिस्ट लावलेले आहे, त्याच्यापुढे कुठल्याच प्रकारचे मार्किंग, जे काही क्वालिफाईड विद्यार्थी आहे, जे एक्झाम क्वालिफाय ज्यांनी केलेली आहे, ज्यांना 40% वर 30% वर मार्क्स आहे, त्यांचं प्रत्येकाचं मार्क्स डिक्लेअर करणं हे आवश्यक असतं। परंतु ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचेसुद्धा मार्क यांनी डिक्लेअर केलेले नाही आहे। आम्ही जो कॉल केला होता महावितरण हायर ऑफिशियल हेड ऑफिसला मुंबई बांद्रामध्ये किंवा प्रकाशगडला, तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही मार्क्स डिक्लेअर करू किंवा पुढचे जे प्रोसेस आहे ते डिक्लेअर करू किंवा वेटिंग लिस्ट डिक्लेअर करू, पण तो अजूनपर्यंत त्यांनी काहीही केलेलं नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या एक्झाममध्ये पूर्ण प्रोसेसमध्ये महावितरणच्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यांनी इतक्या कमी पोस्ट असताना, आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे 300च्या जवळपास पोस्ट एईच्या होत्या, जेईच्या तर 50च पोस्ट होत्या आणि अकाउंट असिस्टंटच्या आय थिंक 400, 500, 500 जवळपास पोस्ट होत्या। त्यांनी शिफ्टमध्ये एक्झाम घेतलेली आहे। शिफ्टमध्ये एक्झाम घेण्याचे काही एक कारण नव्हतं, कारण की कसं आहे की इतक्या कमी पोस्ट असताना शिफ्टमध्ये एक्झाम ही घ्यायलाच नको, तिथेच प्रश्नचिन्ह निर्माण होते या एक्झामवर किंवा या रिझल्टवर। आणि त्यानंतर आता रिझल्ट लावल्यानंतर त्यांनी नॉर्मलायझेशनमध्ये कोणाचे मार्क कमी केले, कोणाचे जास्त केले, गेटचं कसं कन्सिडर केलं। गेटच्या बाबतीत कोर्ट केस आहे आपलं औरंगाबाद किंवा संभाजीनगर खंडपीठामध्ये, त्याच्यामध्ये कोर्ट केस सुरू आहे, त्याचा रिझल्ट अजूनपर्यंत पेंडिंग आहे माझ्या माहितीप्रमाणे। तर असं असताना त्यांनी रिझल्ट कसा काय लावला हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि यावर कोणीच काही बोलत नाही आहे। कसं आहे, कोर्टाचा रिझल्ट आल्याशिवाय तुम्ही इथे रिझल्ट देताय, फायनल रिझल्ट डिक्लेअर करताय आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांना इन्क्लूड करता आहे, त्यामध्ये गेटच्या बाबतीत तुम्ही 10% देताय हे तुम्ही मान्य केलं। आम्ही कॉल जो केला होता त्यावर त्यांनी तेच सांगितलं की आम्ही गुण पण तिथे प्रदर्शित करू किंवा प्रकाशित करू वेबसाईटवर, जे गुण त्यांनी डिक्लेअर केलेले नाही आहे ते, आणि गेटचं पर्सेंटेज त्यांनी टाकलेलं आहे 10% ते पण त्यांनी सांगितलेलं आहे। पण तू कशा प्रकारे घेतलं, रिझल्टमध्ये त्यांनी डिक्लेअर करायला पाहिजे की हा कॅन्डिडेट गेट थ्रू आलेला आहे किंवा याचे पर्सेंटेज इतके आहे, आम्ही 10% जे काढले आहे ते असे काढले आहे। फॉर एक्झाम्पल 150पैकी त्यांनी 90मध्ये कन्वर्जन केलं, हे ऑब्वियस आहे, हे आम्हाला माहिती आहे, विद्यार्थ्यांनासुद्धा माहिती आहे। बाकीचे जे 10% मार्क्स असतात म्हणजे 150पैकी ते 100मध्ये कन्वर्ट करतात, परंतु हे 150पैकी 90 करायचे आणि बाकीचे 10% जे आहे ते गेटसाठी द्यायचे, म्हणजे गेटचे विद्यार्थी त्यांचा जो स्कोअर असेल त्यानुसार त्यांना 10% द्यायचे, मान्य आहे। पण तो रिझल्टमध्ये तुम्ही डिक्लेअर करा ना की बा हे गेटचे विद्यार्थी आहे, यांना असा स्कोअर आलेला आहे, त्यामुळे हे लिस्टमध्ये आहे। फॉर एक्झाम्पल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एक्सपेक्टेड आहे की आपले 105 होतील, 110 होतील कॅटेगरीमध्ये असताना, ठीक आहे, त्यांचं एक्सपेक्टेशन चुकू शकतं, मान्य आहे, त्यांचं गेसिंग चुकू शकतं,
परंतु कुठेतरी काहीतरी त्यांना एक समाधानकारक रिझल्ट तर तुम्ही डिस्प्ले करायला पाहिजे ना महावितरणनी, किंवा या कॅन्डिडेटला इतके मार्क आहे म्हणून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे, कट ऑफ इतका आहे त्यांनी दिलेलं आहे. फायनल कट ऑफ देणं म्हणजे रिझल्ट डिक्लेअर करणं होत नाही. तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क्स तिथे देणं अतिशय आवश्यक आहे. नॉर्मलायझेशनमध्ये तुम्ही कोणाचे कमी केले आहे, कोणाचे जास्त केले आहे, ठीक आहे, इतकं डिटेल तुम्ही सांगू शकत नसाल तर मान्य, आम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला मागत नाही आहे. परंतु नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात ज्या घडायला नको. फॉर एक्झाम्पल महाजनको जे रिझल्ट लागलेला होता JEEचा, त्यामध्ये त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क्स डिक्लेअर केले होते, इव्हन क्वालिफाय विद्यार्थ्यांचे सुद्धा डिक्लेअर केले होते, जेणेकरून कुठेच काही असंतोष निर्माण व्हायला नको, कोणी नाराज व्हायला नको. आणि मला कॉल येत आहे 2 दिवसापासून, मी इतके कॉल कधीच घेतले नाही, आता पण प्रत्येकाचा कॉल घेतो आहे, तरी बरेचसे विद्यार्थी सुटत आहेत, कारण की मला कंटिन्युअस कॉल आहेत. त्यात काही मेसेजेस पण आहेत, पण भरपूर कॉल आहे. मी प्रयत्न करतो आहे प्रत्येकाचा कॉल घ्यायचा, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मी कॉल अजूनही घेऊ शकलो नाही. त्यांचे काय प्रॉब्लेम आहे ते माझ्यापर्यंत अजून आलेलेच नाही आहे. जे 2 दिवसामध्ये कॉल आले त्यावर मी बोलतो आहे. बरेचसे विद्यार्थी नाराज आहे. एक विद्यार्थिनी आहे सर, तिने मला सगळा प्रवास तिचा सांगितला की सर असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. आता माझा स्कोअर म्हणे इतका चांगला येतो आहे, पण तरी इथे यांनी डिक्लेअरच केलं नाही, आम्ही काय समजायचं म्हणे. किंवा सर माझं सिलेक्शन का नाही झालं, का माझे स्कोअर किती येतो आहे, आणि ज्याचं सिलेक्शन झालं त्याचेसुद्धा स्कोअर टाकलेले नाही आहे. याचा अर्थ काय समजायचा. नॉर्मल विद्यार्थ्यांनी, जो विद्यार्थी परिश्रम करून अभ्यास करून इंजिनिअरिंग करतो, पैसे तिथे घालवतो, त्यांच्या आईवडिलांचे पैसे जातात, कोर्सेस घेतात बाहेर 10-10, 20-20 हजाराचे कोर्सेस ऑफलाईनचे ऑनलाईनचे घेतात, त्यानंतर परिश्रम करून हा रिझल्ट, म्हणजे या रिझल्ट यावा, त्या लिस्टमध्ये आपलं नाव यावं आणि आपल्याला गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळावी, यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा प्रयत्न करत असतो, जो यामध्ये सहभागी होता किंवा ज्यांनी ही परीक्षा दिली आहे. परंतु रिझल्ट तुम्ही असा लावता, त्याला काही अर्थ आहे का. ज्याला तुमचं जर व्यवस्थित काम आहे ना, महावितरणचं जर व्यवस्थित काम असेल तर त्यांनी ते व्यवस्थित डिक्लेअर करावं. रिझल्ट जो आहे तो व्यवस्थित डिक्लेअर करावा. जे काही तुमचे पॉईंट्स आहे नॉर्मलायझेशनमध्ये तुम्ही काय केलं, नंतर गेटचा स्कोअर कसा कन्सिडर केला, ज्याचं सिलेक्शन झालं त्याचा रँक किती आहे, किंवा रँक म्हटल्यापेक्षा त्याचे मार्क्स किती आहे, जे क्वालिफाईड आहे म्हणजे ज्यांना 40%च्या वर मार्क्स आहे 100पैकी, त्यांचासुद्धा रिझल्ट टाका ना, त्यांचासुद्धा मार्क्स टाका ना. किती वेळ लागते IBPSला रिझल्ट काढायला, किती वेळ लागतो. जास्त वेळ लागतच नाही. माझ्या माहिती सगळं ऑनलाईन सिस्टीमवर राहते, सिस्टीम जनरेटेड राहते. विदिन काही तासामध्ये IBPS महावितरणला लिस्ट देऊ शकते की असे तुमचे मार्क्स आहे, असे विद्यार्थी कॅन्डिडेटचे सिलेक्शन झालेलं आहे, परंतु तुम्ही ते डिक्लेअर का केले नाही. याचा अर्थच असा आहे की कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे माझी रिक्वेस्ट आहे महावितरणला की असे प्रॉब्लेम इन फ्युचरसुद्धा घडू शकतात, किंवा आता जे विद्यार्थ्यांचा लॉस झाला तो झालाच, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा इथे लॉस झालेला आहे. तुम्ही जर डिक्लेअर केलं असतं व्यवस्थित की असं आहे, गेटचा स्कोअर आहे, अशी रँक आहे, रँक म्हटल्यापेक्षा मार्क्स आहे, किंवा बऱ्याचशा गोष्टी, आणि कोर्ट केससुद्धा सुरू आहे. आणि त्याही नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं त्यांचं सिलेक्शन झालं नाही, ते बिचारे विद्यार्थी वेटिंगची वाट बघत आहे. वेटिंग लिस्ट लागेल. नियमानुसार तुमचे जे काही पोस्ट आहे, राऊंड फिगर आपण येईची 300 जर पोस्ट पकडले तर 300 आणि 150 वेटिंग, म्हणजे 50% वेटिंग राहतं नियमानुसार. तुम्ही 150 जे काही कॅन्डिडेट्स आहे, किंवा 140-150 जे असेल त्यांची वेटिंग लिस्ट लावायला पाहिजे. अकाउंट असिस्टंटमध्ये सुद्धा एक साधारण 200-250 लोकांची वेटिंग लिस्ट लावायला पाहिजे. JEEमध्ये सुद्धा 25 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट लावायला पाहिजे, पण ते सुद्धा तुम्ही लावलेलं नाही आहे महावितरणने. ठीक आहे. त्यामुळे कसं आहे की तुमचं काय तिथे माइंडमध्ये सुरू आहे महावितरणच्या. आता सुचित्रा गुजर मॅडम अमरावतीला CEO होत्या, खूप व्यवस्थित मॅडम आहे, खूप कर्तव्यदक्ष आहे, आणि त्यांचं कामसुद्धा खूप प्रॉम्प्ट आहे. गुजर मॅडम सध्या CGM आहेत. आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे की ते व्यवस्थित करतील. आणि माझी डायरेक्टली मॅडमला रिक्वेस्ट आहे, मी स्वतः मॅडमशी बोललेलो आहे अमरावतीला CEO असताना, आणि याच्या आधी भादीकर साहेब होते, भादीकर अकोल्याला सुद्धा CEO होते, साधारण 15-16-17ची गोष्ट आहे. सुचित्रा गुजर मॅडमचा रेकॉर्ड हा अतिशय चांगला आहे. त्यांच्याकडनं माझी अपेक्षा आहे, मी अपेक्षा करतो, आणि महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी ज्याचं सिलेक्शन झालेलं नाही आहे आणि ज्याचा अभ्यास खूप चांगला आहे, तो प्रत्येक विद्यार्थी अपेक्षा करतो आहे की मॅडम थोडंफार तुम्ही या लिस्टबद्दल, आणि जे काही मी पॉईंट सांगितलेले आहे ती लिस्ट व्यवस्थित लावा, वेटिंग लिस्ट लावा, 50% वेटिंग लिस्ट लावा, ती लिस्ट व्यवस्थित लावा, त्यामध्ये मार्क डिक्लेअर करा, आणि जे काही क्वालिफाय विद्यार्थी आहे त्यांचेसुद्धा मार्क डिक्लेअर करा. माझी विनंती आहे मॅडम, कारण पुढच्या 4-5 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये तुम्ही ती लिस्ट डिक्लेअर करावी, अशी माझी कळकळीची विनंती आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांकडनं. तर आशा करतो की काहीतरी कुठेतरी आपल्याला याच्यात कुठेतरी पॉझिटिव्ह बघायला मिळेल, काहीतरी ट्रान्सपरन्सी बघायला मिळेल, अशी मी आशा करतो महावितरणकडनं. तर मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ महावितरणपर्यंत पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो.